Hello friends, welcome to the Success Point Coaching classes. Okay, myself Pankaj Lingar, and today we are going to start our first chapter, that is complex number of class 11. Okay, so in that we study about the complex number. So friends, आता हे तुमचं नवीन स्टार्टअप आहे. जेव्हा तुम्ही 10वी नंतर तुम्ही 11वी मध्ये इंटर करता तर सगळ्यात भीती पहिले कोणत्या विषयाची वाटत असेल तर मॅथची भीती आपल्याला जास्त वाटते. आणि यामध्ये आपल्याला जे आपण 10वी पर्यंत शिकलो आहे त्यानंतर आता 11वी 12वी मध्ये आपल्याला ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स शिकायचं आहे. आणि बऱ्याच जणांना मॅथ्स म्हणलं की अक्षरशः अंगावर शहारे येतात, कारण की मॅथ्स समजणं थोडं डिफिकल्ट जाते. पण डोंट वरी फ्रेंड्स, आय एम विथ यू. मॅथ खूप सिंपल आहे आणि जर आपण वन बाय वन कन्सेप्ट समजून गेलो तर तुम्हाला मॅथमॅटिक्स खूप सिंपल वाटायला लागेल. सो यामध्ये आपण फर्स्ट चॅप्टर आज स्टार्ट करताय, त्याचं नेम आहे कॉम्प्लेक्स नंबर. सो मग कॉम्प्लेक्स नंबर कसा आहे आणि हे कसं इंट्रोड्यूस झाला आणि आपण हे कशा पद्धतीने शिकणार, यामध्ये कोणकोणते कन्सेप्ट आपल्याला अभ्यासायचे ते आज आपण पाहणार आहे. सो पहा फ्रेंड्स, खूप इझी आहे. So before going to start our lecture, it's time to study. In that complex number, we study about the what is meant by complex number first of all. Then त्यानंतर पाहणार आपण algebra of CN for complex number. आता algebra of complex number म्हणजे काय? मग आता यामध्ये आपण बेसिक ऑपरेशन पाहणार आहे. जसं आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये बेसिक ऑपरेशन पाहतो, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, त्याच पद्धतीनं अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये मग कॉम्प्लेक्स नंबरचे ॲडिशन कशी करायची, सबट्रॅक्शन कसं करायचं, मल्टिप्लिकेशन कसं करायचं आणि डिव्हिजन कशा पद्धतीने करायचं हे आपण शिकणार आहे. त्यालाच आपण म्हणतो बेसिक ऑपरेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर और अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. त्यानंतर आपण पाहणार आहे ज्योमेट्रिकल प्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. Then we discuss about the polar and exponential form of complex number and the Mobius theorem. So हे कंटेंट आपण पाहणार आहे. सो आता तत्पूर्वी हे कंटेंट डीपली पाहण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी रिकॉल करावं लागेल आणि रिकॉल केल्यानंतरच आपल्याला त्या गोष्टी समजायला सोपं जाते. मग आता कॉम्प्लेक्स नंबर इंट्रोड्यूस कसा झाला, याची गरज का पडली ते तुम्हाला पाहायला भेटेल. लेट्स रिकॉल मध्ये आपण काही गोष्टी रिवाइज करणार आहे. सो हिच्यामध्ये अल्जेब्रा ऑफ रियल नंबर, देन पाहणार आपण सोल्युशन ऑफ लिनियर अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन. यस, आपण दोन्ही पण पाहणार आहे, लिनियर आणि क्वाड्रॅटिक सुद्धा. आता फ्रेंड्स, तुम्हाला आठवत असेल की 10वी मध्ये पण आपण काय क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केले आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना तुम्हाला माहित आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, म्हणजे the solution, the algebraic expression in the form of ax square plus bx plus c equal to 0. This is called as quadratic equation. आता या quadratic equation त्यालाच आपण वर्ग समीकरण म्हणतो. आता या वर्ग समीकरणामध्ये त्या जे काही एक्सप्रेशन दिलेलं असेल algebraic expression बेसिक राशी, त्याची हायेस्ट डिग्री किती असते फ्रेंड्स? यस, 2. दॅट मीन्स त्याला मॅक्सिमम किती रूट असायला पाहिजे? 2 सोल्युशन असायला पाहिजे. त्यालाच आपण मराठीत मूळ म्हणतो, म्हणजे त्याला 2 सोल्युशन असायला पाहिजे मॅक्सिमम, कारण की त्याची डिग्री किती आहे? हायेस्ट 2. आता हे सॉल्व्ह करत असताना आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन वेरियस मेथडने सॉल्व्ह केलेले. कधी आपण बाय फॅक्टरायझेशन सॉल्व्ह केले, कधी आपण बाय कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड सॉल्व्ह केलं. तर वेगवेगळ्या वेरियस पद्धतीने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केले. मग यामध्ये आपण मेनली पाहणार आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना तुम्हाला आठवत असेल फ्रेंड्स, तर आपण d ची व्हॅल्यू काढत होतो. त्यालाच d मध्ये आपण रिप्रेझेंट करतो d b² मायनस b² 4ac. मग आता हे करत असताना आपल्याला व्हॅल्यू मिळतात 2. ओके, पण आता d ची व्हॅल्यू दोन गोष्टीवर डिपेंड आहे. मग त्यामध्ये आपण पाहिलं होतं इफ d इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, दॅट टाइम वी गेट द सोल्युशन. जेव्हा d ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असते तेव्हा आपल्याला सोल्युशन मिळतं. पण अशा वेळेस काही फ्रेंड्स असं तुम्ही पाहणार असेल की आपण इथे कंडिशन लिहून दिल्या होत्या 10th क्लास मध्ये. मग त्यामध्ये असं कुठे आलं जेव्हा d इज लेस दॅन 0. अशा केस मध्ये तुम्हाला जे आन्सर सॉल्व्ह केलं होतं तर ते रूट मध्ये मायनस एखादा नंबर मिळत होता जेव्हा d ची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल. मग त्यावेळेस आपण काय म्हणत होतो, दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज नो सोल्युशन.
पण मग त्याच्या पुढे काही आहे का? मग समजा आता आपल्याला तर माहिती आहे कोणत्याही रिअल नंबर, समजा रिअल नंबर आपण शिकलोय, नंबर सिस्टीम पाहिली आहे, सेट ऑफ रिअल नंबर, सेट ऑफ नॅचरल नंबर, सेट ऑफ वेगवेगळे जे टाइप्स आहे नंबरचे ते आपण शिकलोय. मग आता या केसेस मध्ये आपल्याला रिअल नंबरचे स्क्वेअर रूट फाइंड इझिली करू शकतो. जसं आता हा 25 रिअल नंबर आहे तुमचा आणि पॉझिटिव्ह आहे, मग आता रिअल नंबर मध्ये सगळ्याच येतो ग्रुप. ओके, सो याचा आपण सिंपली काढू शकतो की याचा स्क्वेअर रूट किती आहे. पण व्हॉट अबाउट दिस, जर एखादा नंबर आला असा -25, तर याचा आपल्याला निगेटिव्ह संख्येचं स्क्वेअर रूट कसं काढायचं हे माहितच नाहीये. मग इथे तुमचं इंट्रोड्यूस होते तुमचं कॉम्प्लेक्स नंबर. ओके, ते पाहूया कशा डीप मध्ये. त्यानंतर पाहणार आहे आपण रिप्रेझेंटेशन ऑफ रिअल नंबर ऑन दी नंबर लाईन. हे तुम्ही शिकलेलं आहे की रिअल नंबर लाईन वर तुमचे रिअल नंबर कशा प्रकारे प्रेझेंटेशन करू शकतो. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक रेशो. ओके, सो हे कंटेन्स आहे तुमच्या युनिटचे. सो वन बाय वन आपण स्टडी करूया. आता आपण वळूया आपल्या इंट्रोडक्शन पार्टकडे. So before starting the introduction, we have to discuss about the standard form of quadratic equation. आता स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला माहित आहे फ्रेंड्स, काय आपलं ax² + bx + c = 0. हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे, त्यालाच आपण स्टँडर्ड फॉर्म म्हणतो किंवा जनरल फॉर्म म्हणतो. मग आता तुम्हाला या सॉल्व करताना फॉर एक्झाम्पल आता हे तुम्हाला माहित आहे की याच्यामध्ये ए बी सी आर रिअल नंबर्स असतात आणि मग याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे स्टँडर्ड फॉर्म आहे. तर समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादं इक्वेशन दिलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्याला सॉल्व करा म्हटलं, तर मग समजा फॉर एक्झाम्पल घेऊया x² + 1 = 0. सो आपण कसं सॉल्व करतो फ्रेंड्स, पहा आपल्याला व्हॅल्यू कोणाची फाइंड आउट करायची असते. सिंपली आपण जेव्हा ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करतो तेव्हा सोल्युशन मिळतं आणि सोल्युशन हे नथिंग बट काय असते, जो काही त्याच्यामध्ये अननोन व्हेरिएबल असतो त्याच्या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळत असतात. मग याच्यामध्ये पहा हे जर सॉल्व केलं आपण, सो काय येणार x² हा प्लस साइडला शिफ्ट करू, x² = काय येणार, हा प्लस साइड गेल्यानंतर काय होणार मायनस. पण आपल्याला व्हॅल्यू कोणाची पाहिजे आहे फ्रेंड्स, x ची. मग इथे काय करणार आपण, सिंपली टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो काय येणार इथे √(-1 प्लस मायनस). सो अशा पद्धतीने मिळालं येते. पण आता इथे लक्षात येत असेल, समजा आपण एकच केस कन्सिडर करू, तर आपल्याला काय मिळाली, आपल्याला x = -1. पण आतापर्यंत आपण जेवढेही स्क्वेअर रूट सॉल्व केले तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात असेल की सगळ्या स्क्वेअर रूट मध्ये समजा असं म्हटलं √25 किती येते 5, √4 किती येते 2, √81 किती येते 9. म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह किंवा रिअल नंबरचं स्क्वेअर रूट फाइंड आउट कसं करायचं हे आपल्याला माहित आहे. पण व्हॉट अबाउट दिस, जर असं आलं तर कसं सॉल्व करायचं. फॉर एक्झाम्पल अजून एक्झाम्पल घेऊया. जर असं दिलं तुम्हाला x² + 2 = 0, अगेन कसं सॉल्व करणार, x² हा प्लस आहे तिकडे शिफ्ट करा, -2 होणार. सो x किती राहणार, √-2. मग या ठिकाणी सुद्धा काय √-2. मग आपण काय करत होतो, जेव्हा अशा पद्धतीने आलं तर आपण याच्या पुढे जाऊ शकत नव्हतो, आपल्याला फक्त रिअल नंबरची स्टडी होती. पण आपल्याला काय करावं लागेल, वी हॅव टू एक्सटेंड बियॉन्ड द रिअल नंबर, वी हॅव टू स्टडी बियॉन्ड द रिअल नंबर्स. त्यापुढे काय, मग त्यापुढे कसं सॉल्व करायचं, मग तिथे इंट्रोड्यूस होतं आपलं कॉम्प्लेक्स नंबर. ओके, सो तिथे इंट्रोड्यूस होतं आपलं कॉम्प्लेक्स नंबर. मग आता जो काही असं दिलेलं असेल, मग याला रिप्रेझेंटेशन कसं करायचं, मग त्यावेळेस आता तुमचं कॉम्प्लेक्स नंबर. सो आता हे कॉम्प्लेक्स नंबर कसं राईट केले जाते, तर याला कॉम्प्लेक्स नंबर काय पहा, जसं हा -2 आहे, याला काय लिहू शकतो आपण, पहा x = असं लिहू शकतो का, -1 × 2 राईट करू शकतो. किंवा समजा फॉर एक्झाम्पल याला असे राईट करू शकतो. मग आता इथे येतो तुमचा आयोटा. तर मग जो युलर, सो फ्रेंड्स कुठे होते आपण फाइंड आउट केलं होतं x √-2. मग यावेळेस आपण डिस्कस केलं की आता पद्धत, यावेळेस आपण काय केलं की जेव्हाही अंडररूट मध्ये -2 होते तेव्हा आपल्याला याच्या पुढे सॉल्व कसं करायचं हे माहितीच नव्हतं. मग इथे तुमचं इंट्रोड्यूस होते तुमचं कॉम्प्लेक्स नंबर. आणि कॉम्प्लेक्स नंबर काढणारा जो सायंटिस्ट आहे, Euler was the first mathematician to represent the symbol I, and I is called imaginary number and this is called complex number. आता पहा की इथे कसं पद्धतीने लिहू शकतो, जसं आता पहा x √-2 आहे, सो वी कॅन राइट x -1 × 2. सो x याला सेपरेट करा आपण, √-1 × √-2.
2 we can separate them. ओके, असं अशा पद्धतीने लिहू शकतो. त्यानंतर पहा x is equal to हा जो अंडर रूट ऑफ -1 आहे, दिस इज नथिंग बट दॅट इज I. सो सिंपली I into काय येणार अंडर रूट 2. सो याला x is equal to अंडर रूट 2 I where I is called iota. I ला काय iota. Iota is a Greek letter. ओके, सो मग इथे तुमचं इंट्रोड्यूस झालं I. मग I ची व्हॅल्यू काय असते फ्रेंड्स? सो I is equal to असतो अंडर रूट ऑफ -1. ओके, मग ही गोष्ट इथे जेव्हा इंट्रोड्यूस झाली तेव्हा तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरची माहिती किंवा ओळख झाली. सो पहा आता कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय तर समजून घ्या. कॉम्प्लेक्स नंबर, डेफिनेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, अ नंबर इज इन द फॉर्म ऑफ a plus ib. एखादा नंबर ज्याला आपण या फॉर्म मध्ये लिहू शकतो a plus ib where a and b are belongs to real number and I is for under root of -1 with I square is equal to -1. So friends, तुम्ही म्हणसाल I is equal to माहित आहे की सर मी -1 लिहिलं, बट व्हॉट अबाउट I square? I square is equal to -1 कसं आलं? पहा मी काय म्हटलंय की जेव्हाही I ची व्हॅल्यू काय आहे फ्रेंड्स? I फॉर iota. आपण त्याला रीड करता सिंपली I. सो I is equal to काय म्हटलं अंडर रूट ऑफ -1. मग आता इथे व्हॅल्यू काय लिहिली आहे? I square is equal to -1 कसं मिळालं? सो टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. सो इथे स्क्वेअर केला आणि अंडर रूट ऑफ -1 इथे केला, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, कारण की I square ची व्हॅल्यू इथे -1 आहे. सो I square is equal to हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होते? साइन कॅन्सल. सिंपली काय मिळतं? -1. That's why we write I square is equal to -1. This is called a complex number. तो कोणताही नंबर जे तुम्ही a plus ib च्या फॉर्म मध्ये लिहिसाल त्याला काय म्हणू आपण? कॉम्प्लेक्स नंबर. And that complex number generally denoted by z and it is in the form of a plus ib. मग हा झाला तुमचा कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे आता याला फॉर एक्झाम्पल कसं लिहायचं? तर फॉर एक्झाम्पल कसं लिहिता येईल आपल्याला? 5 plus 3i असं लिहिता येईल. मग हा झाला तुमचा कॉम्प्लेक्स नंबर. आता या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे फ्रेंड्स, इथे असतो तुमचा इमॅजिनरी नंबर. मग आता कॉम्प्लेक्स नंबर जो आहे हा कसा फॉर्म होत असतो? सो कॉम्प्लेक्स नंबर कॅन बी फॉर्म बाय रियल नंबर प्लस इमॅजिनरी नंबर. ओके, कॉम्प्लेक्स नंबर कसा फॉर्म होतो? रियल नंबर आणि इमॅजिनरी नंबर यांचा कॉम्बिनेशन म्हणजे तुमचा झाला कॉम्प्लेक्स नंबर. मग आता एखादा तुम्हाला नंबर दिला, आता जसं आपण म्हटलं की स्टँडर्ड फॉर्म काय आहे कॉम्प्लेक्स नंबरचा? z is equal to a plus ib. मग यामध्ये दोन पार्ट असतात, म्हणजे याला क्लासिफाय करू शकतो आपण दोन वेळी. जो फर्स्ट पार्ट आहे हा ज्याच्यामध्ये अटॅच i दिलेला नाही आहे, तर याला म्हणतो आपण त्या कॉम्प्लेक्स नंबरचा रियल पार्ट. ओके, आणि हा जो पार्ट दिसतो ज्याच्या सोबत I अटॅच आहे त्याला म्हणतो आपण इमॅजिनरी पार्ट. ओके, मग आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे जो काही कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याला रियल पार्ट शो करायचा असेल तर आपण काय लिहिणार? एक तर re ऑफ z लिहा किंवा सिंपली r आणि z, म्हणजे रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, आणि याला काय राइट करू शकतो इमॅजिनरी पार्टला? एक तर I ऑफ z लिहा किंवा सिंपली और I z, I फॉर इमॅजिनरी ऑफ कॉम्प्लेक्स पार्ट. पण आता हे झालं तुमचं काय म्हटलं होतं? कॉम्प्लेक्स नंबर दोन पार्ट मध्ये आपण क्लासिफाय करू शकतो. एक रियल पार्ट असतो आणि एक इमॅजिनरी पार्ट असतो. रियल पार्टला आपण re ऑफ z अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो किंवा सिंपली r ऑफ z असं लिहू शकतो. आणि जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याला im ऑफ z लिहू शकतो किंवा सिंपली I ब्रॅकेट z. ओके, सो मग आता कोणताही नंबर जर दिला मग याच्यामध्ये याला काय म्हणू आपण? कॉम्प्लेक्स नंबर. अँड कॉम्प्लेक्स नंबर इट इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ रियल नंबर अँड इमॅजिनरी नंबर. मग आता इमॅजिनरी नंबर म्हणजे काय? मग अ नंबर इज इन द फॉर्म ऑफ IB. असा नंबर जो आपण कोणत्या फॉर्म मध्ये लिहिणार? IB च्या फॉर्म मध्ये लिहिणार, तर त्याला म्हणू आपण इमॅजिनरी नंबर. वेअर दॅट B इज बिलोंग्स टू रियल नंबर बट is considered B is not equal to
0. काय म्हटलं मी इमॅजिनरी नंबरची डेफिनेशन काय सांगितली? अ नंबर इज इन द फॉर्म ऑफ IB then it is called as a imaginary number where that B is belongs to R. B हा कोणाचा घटक आहे? रियल नंबरचा. आणि B हा काय असायला पाहिजे? 0 नसायला पाहिजे. मग ही कंडिशन का नेसेसरी आहे? B जर 0 झाला तर काय होणार? पहा या केस मध्ये जर आपण B ची व्हॅल्यू 0 पुट केली तर काय येणार? I into 0. आणि तुम्हाला माहित आहे कोणत्याही नंबरला किंवा कोणत्याहीला 0 ने मल्टिप्लाय केलं त्यानंतर काय येणार? 0. That's why the necessary condition is that b is not equal to 0. मग याला काय म्हणायचं? तुमची इमॅजिनरी नंबर. ओके. आता तुम्हाला पहा इथे सेटच्या फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल कॉम्प्लेक्स नंबर कसा लिहू शकतो? a plus ib where ab belongs to r and that r is nothing but under root of -1. ओके. आणि मग त्यानंतर पाहिलं आपण इमॅजिनरी नंबर. इमॅजिनरी नंबर काय म्हटलं? द नंबर इन द फॉर्म ऑफ IB where b is belongs to r and b is not equal to 0. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला अंडर रूट -25 मिळेल. ओके. सो हा काय इमॅजिनरी नंबर. सो याला काय राईट करू शकतो आपण? सिंपली वी कॅन राईट 25 into -1 असं राईट करू शकतो याला. -1 यस. मग सेपरेट करा त्याला. under root 25 into under root -1. we know the square root of 25 that is 5 आणि याची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे फ्रेंड्स. under root of -1 काय? r. so its आन्सर काय येणार? root of -25 is equal to 5i. हे कन्सेप्ट आपण कधी शिकलो आहे का फ्रेंड्स? नाही. मग इथे तुमचं आलं तुमचं कॉम्प्लेक्स नंबर. आणि अशाच पद्धतीने आपण कॉम्प्लेक्स नंबर लिहू शकतो. मग यामध्ये कॉम्प्लेक्स नंबर कशा डिनोट करतात? z नी. आणि तो कसा असतो? इट इज कॉम्बिनेशन ऑफ रियल नंबर अँड इमॅजिनरी नंबर. मग यामध्ये दोन पार्ट असतात. जो फर्स्ट पार्ट आहे ज्याच्यासोबत i अटॅच नाही आहे त्याला आपण रियल पार्ट म्हणतात. मग या पद्धतीने आपण त्याला राईट करू शकतो. सेकंड पार्ट ज्याच्यासोबत i अटॅच आहे त्याला म्हणतात इमॅजिनरी पार्ट. आणि मग तो या पद्धतीने आपण राईट करू शकतो. मग आता कोणताही नंबर समजा लिहिला आपण, जसं फॉर एक्झाम्पल असं लिहिलं आपण 2 प्लस 3 प्लस 2i. मग आता यामध्ये तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे खाली. त्या चार्ट मध्ये तुम्हाला क्लासिफाय करायचं आहे. एक तर तुमचं या फॉर्म मध्ये लिहायचं आहे, a प्लस ib च्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. मग त्यानंतर त्यांनी विचारलं तुमचा रियल पार्ट लिहायचा आहे, त्यानंतर तुमचा इमॅजिनरी पार्ट लिहायचा आहे. ओके. मग आता हा समजा फॉर एक्झाम्पल नंबर घेतला 3 प्लस 2i. यामध्ये फ्रेंड्स रियल पार्ट कोणता आहे? ऑब्वियसली रियल पार्ट काय येणार? हा 3 हा येणार तुमचा रियल पार्ट आणि हा काय येणार तुमचा इमॅजिनरी पार्ट. ओके. कारण की याच्यासोबत काय अटॅच आहे म्हणून तो झाला इमॅजिनरी पार्ट. मग आता समजा एखादा नंबर दिला असा 2 प्लस √3. मग हा तुमचा कॉम्प्लेक्स नंबर आहे का? असं जरुरी नाही आहे की प्लस नंतर जी काही संख्या अंडर मध्ये असेल तो कॉम्प्लेक्स नंबर असायला पाहिजे. मग हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का फ्रेंड्स? नो. का? कारण की याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसत आहे की i कुठे अटॅचच नाही केलेला आहे. मग हा कॉम्प्लेक्स नंबर होणार का? नाही. मग आता याला जर कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये किंवा a प्लस ib च्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल त्याला कसं लिहू शकतो आपण? जसं इथे लिहिलं मी एक्झाम्पल 2 प्लस √3. मग याला जर या ib च्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल मग हा झाला तुमचा रियल पार्ट आणि याच्यामध्ये इमॅजिनरी पार्ट इन्क्लूड आहे का? तर नाही. पण आपल्याला लिहायचं या फॉर्म मध्ये तर कसं लिहिता येईल पहा. मग हा टोटल जो पार्ट आहे हा टोटल पार्ट काय झाला तुमचा? रियल पार्ट. का? तर याच्यामध्ये i अटॅच नाहीये. मग आता याला जर या कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर कसं लिहू शकतो? पहा याला लिहू शकतो आपण 2 प्लस √3. हा टोटल झाला तुमचा रियल पार्ट. ओके. मग इथे ॲब्सेंट कोणता आहे? इमॅजिनरी पार्ट ॲब्सेंट आहे. मग त्याला कसं लिहू शकतो? 0i. ओके. हा झाला तुमचा इमॅजिनरी. मग यामध्ये तुम्ही क्लासिफाय करू शकलं. मग याचा रियल पार्ट कोणता आला? रियल पार्ट आला तुमचा 2 प्लस √3 आणि इमॅजिनरी किती आला? पार्ट 0i. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही संख्येला a प्लस ib च्या फॉर्म मध्ये लिहू शकता. आणि खाली तुम्हाला जो टेक्स्ट बुक मध्ये चार्ट दिलेला आहे तो त्याच संदर्भात आहे की तुम्हाला एखादा
कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे, पण त्यामध्ये तुम्हाला त्याला समजा सिम्पली नंबर दिला असेल, मग फक्त सिम्पली 5 दिलं, मग आता याला जर a प्लस ib च्या फॉर्म मध्ये द्यायचं असेल तर कसं लिहिणार? हा 5 प्लस, आता याचा इमॅजिनरी पार्ट प्रेझेंट आहे का? नाही, मग त्याला काय लिहिणार? 0 आहे. झालं या फॉर्म मध्ये. मग यामध्ये दोन याचं पुन्हा क्लासिफिकेशन केलं त्यांनी. मग 5 काय झालं तुमचा? रिअल पार्ट, आणि इमॅजिनरी पार्ट काय झाला तुमचा? 0. ओके, इमॅजिनरी पार्ट का म्हटलं? कारण की इथे a जो आहे हा झाला तुमचा रिअल पार्ट, आणि b जो आहे हा झाला तुमचा इमॅजिनरी पार्ट. ओके, मग इथे काय येणार? 5 काय येणार तुमचा? रिअल पार्ट, आणि 0 काय येणार तुमचा? इमॅजिनरी पार्ट. सो तो टेबल तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. सो आय थिंक सो तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर कसा इंट्रोड्यूस झाला हे समजलं असेल, आणि कशा पद्धतीने कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपण हे आय कसं डिनोट केलं, आय स्क्वेअर कसं फाइंड आउट केलं, आणि कशा पद्धतीने आपण कोणत्याही नंबरला कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये, कॉम्प्लेक्स नंबर मध्ये कसं लिहू शकतो, किंवा a प्लस ib च्या फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो हे तुम्हाला कळालं असेल. आय होप सो की आजचा जो काही कन्सेप्ट घेतलाय तो तुम्हाला समजला असेल. याच्या पुढे जो टेक्स्ट बुक मध्ये तो टेबल दिलेला आहे, तो टेबल तुम्ही मला सॉल्व्ह करून पाठवायचा आहे. जसं आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं की या एक्झाम्पलला कसं राईट केलं, तर तसंच तुम्हाला क्लासिफाय करायचं आहे. मग त्यामध्ये फर्स्ट पार्ट तुम्हाला a प्लस ib च्या फॉर्म मध्ये लिहायचा आहे. मग त्यामध्ये तिथे अजून कॉलम केलेले आहे. पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला रिअल पार्ट विचारला असेल, दुसऱ्या कॉलम मध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स पार्ट विचारला असेल, आणि मग रिअल पार्ट मधला तर कोणता येणार नंबर, त्याचा कोएफिशिएंट काय तो लिहायचा आहे, आणि इमॅजिनरी पार्ट मधला तर कोएफिशिएंट तो लिहायचा आहे. तर रिअल पार्टचा जर कोएफिशिएंट म्हटलं 5, आणि इमॅजिनरी पार्टचा किती आला? 0. सो अशा पद्धतीने तुम्हाला तो टेबल पूर्ण करायचा आहे. आय होप सो तुम्हाला आजचा जो कन्सेप्ट आहे हा समजला असेल. असेच खूप सारे इंटरेस्टिंग कन्सेप्ट आपण वन बाय वन शिकणार आहे. सो दॅट विल बी डिस्कस ऑन द नेक्स्ट लेक्चर. सो टेक केअर अँड थँक्यू.